श्री स्वामी समर्थ. आज जर तुमच्या मनात वेदना असतील, जर तुम्हाला असे वाटत असेल की या जगात कोणीही तुमची साथ देत नाही, तुमच्या संघर्षाची, तुमच्या अश्रूंची आणि तुमच्या भावनांची कुणालाच किंमत नाही, तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. आयुष्यात असा काळ प्रत्येकाच्या वाट्याला येतो, जेव्हा माणूस गर्दीत असूनही एकटा वाटतो. जवळ अनेक लोक असतात, पण मन मोकळं करण्यासाठी एकही व्यक्ती नसते. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे. तुमची ही परिस्थिती कायमची नाही. आजचे दुःख उद्याच्या आनंदाचा पाया असू शकते. म्हणून पुढील काही मिनिटे शांतपणे ऐका, मन शांत करा आणि स्वतःला या शब्दांमध्ये हरवून द्या. कारण कदाचित आज तुम्हाला ऐकायला मिळणारे हे शब्द तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण घेऊन येतील. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं, जिथे आपला संघर्ष कुणालाच दिसत नाही. लोक फक्त तुमचं हसणं पाहतात, पण त्या हास्यामागे लपलेले अश्रू त्यांना दिसत नाहीत. ते तुमच्या यशाबद्दल बोलतात, पण त्या यशासाठी तुम्ही किती रात्री जागून काढल्या, किती वेळा अपयश सहन केलं, हे त्यांना कधीच कळत नाही. कधी कधी तुम्हाला वाटतं, मी इतका प्रयत्न करत आहे, पण माझी साथ देणारा एकही माणूस का नाही? पण सत्य हे आहे की जगाला तुमचा संघर्ष समजला नाही, म्हणून तुमचा संघर्ष व्यर्थ ठरत नाही. लक्षात ठेवा, हिऱ्याची किंमत सर्वांनाच कळत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या मेहनतीची आणि तुमच्या क्षमतेची किंमतही प्रत्येकाला समजेलच असं नाही. आज जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अयोग्य आहात. कधीकधी परमेश्वर तुम्हाला एकटं चालायला शिकवतो, कारण पुढे जाऊन तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या पेलायच्या असतात. ज्या व्यक्ती एकटेपणात मजबूत होतात, त्यांनाच जीवनात मोठं यश मिळतं. म्हणून लोकांनी साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका. स्वतःची साथ सोडू नका, कारण तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद तुमच्या आतच दडलेली आहे. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात, ज्या संघर्षातून जात आहात, तो कायमचा राहणार नाही. निसर्गाचा एक नियम आहे, रात्र कितीही लांब असली तरी सूर्योदय नक्की होतो. तसंच तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळही एक दिवस नक्की संपेल. कदाचित आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, मनात निराशा असेल आणि भविष्य अंधारमय वाटत असेल. पण विश्वास ठेवा, प्रत्येक वादळानंतर शांतता येते. प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवत असतं. प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक मजबूत बनवत असते आणि प्रत्येक कठीण दिवस तुम्हाला तुमच्या यशाच्या आणखी जवळ नेत असतो. आज तुम्हाला वाटत असेल की माझ्यासोबतच असं का घडतं, पण एक दिवस येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि या कठीण दिवसांचे आभार मानाल. कारण याच दिवसांनी तुम्हाला संयम शिकवला, याच दिवसांनी तुम्हाला धैर्य दिलं आणि याच दिवसांनी तुम्हाला आतून खंबीर बनवलं. म्हणून हार मानू नका. हा काळ कायमचा नाही. तुमच्या आयुष्यात आनंदाचे, यशाचे आणि समाधानाचे दिवस येत आहेत. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि आशा सोडू नका. कारण तुमची कहाणी अजून संपलेली नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय अजून लिहिला जायचा आहे. आज जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल, तरी एक व्यक्ती अशी आहे जिने तुमच्यावर विश्वास ठेवायलाच हवा, आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. लक्षात ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. अनेक महान व्यक्तींना सुरुवातीला कुणाचाही पाठिंबा नव्हता. लोकांनी त्यांची टिंगल केली, त्यांच्या स्वप्नांवर हसले, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास कधीच सोडला नाही. तुमच्याही आत एक अमर्याद शक्ती आहे, एक अशी ताकद जी कोणत्याही अडचणीपेक्षा मोठी आहे. स्वतःला दररोज सांगा, मी सक्षम आहे,
मी मजबूत आहे. मी माझ्या आयुष्यात यश मिळवणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. कदाचित तुमचा प्रवास अजून कठीण असेल, पण तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाईल. म्हणून इतरांकडून मान्यता मिळण्याची वाट पाहू नका. स्वतःची किंमत स्वतः ओळखा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकाल, त्या दिवशी कोणतीही ताकद तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवू शकणार नाही. आजचा हा संदेश संपवण्यापूर्वी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. कोणी तुमची साथ देत नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही म्हणून तुमची स्वप्ने छोटी होत नाहीत. आणि आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही तशीच असेल असे नाही. तुमचे दुःखाचे दिवस संपतील. तुमच्या आयुष्यात आनंद येईल. यश तुमच्या दारावर नक्की टकटक करेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण कधीकधी सर्वात सुंदर सूर्योदय सर्वात अंधाऱ्या रात्रीनंतरच होतो. तुमचा सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे. धन्यवाद.